समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। आसलगाव उपसरपंचांची सरपंचावर कारवाईची मागणी। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार। जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार ग्रामपंचायतच्या उपसरपंच सिंधुताई गिरी यांनी विद्यमान सरपंचांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगातून 6 ते 7 लाख रुपये खर्च करून LED लाईट गेल्या 11 ते 12 महिन्यांपासून खरेदी केलेत, परंतु अद्यापही हे लाईट गावामध्ये लावण्यात आलेले नाहीत। लाईट खरेदी केलेला असताना सुद्धा दर महिन्याला अंदाजे 25 ते 30 हजार रुपयाचा आगाऊ खर्च करण्यात येतोय। यामुळे ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून याकडे सरपंच हेतुपुरस्कृत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच सिंधुताई गिरी यांनी केली आहे। ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगामधून लाईट खरेदी केलेली LED लाईट खरेदी केलेल्या आहेत। 7 ते 8 लाखापर्यंत त्यांचा खर्च केलेला आहे तो लाईटावर, पण अद्यापही गावामध्ये ते लाईट अजून बसवलेले नाही आहेत। आम्ही मीटिंगमध्ये सरपंचाला विचारपूस केली लाईटाच्या संदर्भात। सरपंचांनी उडाउडीची उत्तर दिली आम्हाला, असं रोखठोक काही त्यांनी उत्तर दिलं नाही की का बसवले का नाही बसवले। तर त्याच्यासाठी आम्ही हे तक्रार माननीय CO साहेब यांना आणि आपले पंचायत समिती गटविकास अधिकारी मोरे साहेब यांना हे आम्ही लिखित स्वरूपात तक्रार केलेली आहे। यांनी इतके दिवस लाईट घेऊन अंदाजे ते 10 ते 12 महिने म्हणजे 10 ते 11 महिने झाले लाईट घेऊन अद्याप त्यातला कोणताही लाईट बसवला नाही त्यांनी। आणि आपला दर महिन्याला मासिक सभेमध्ये लाईटाचे पैसे 35 म्हणजे 20 ते 25 हजार रुपये खर्च चालूच आहे करणं। 11 महिने झाले असंच चालू आहे ते। तर आम्ही त्याला विचारपूस केली तर त्यांनी ते सांगितलं की बाबा लाईट घेणं चालूच आहे, तर नवीन लाईट बसवायची नाही। अंदाजे त्याची मुदत संपण्याच्या मार्गावर आलेली आहे। तरी आम्हाला विनंती आहे BDO साहेबांना की याने तत्काळ याच्यावर कारवाई करून सरपंच याच्यावर कारवाई करण्यात यावी।